ठीक आहे. लास्ट लेक्चर आपण डेफिनेशन्स बघितल्यात. फोरियर ट्रान्सफॉर्म, इन्फायनाईट ट्रान्सफॉर्म, कोसाइन आणि साइन ट्रान्सफॉर्मचं मी त्या प्रॉब्लेम मध्येच तुम्हाला सांगितले डेफिनेशन. बरोबर आहे. पुन्हा पुढे ती येईलच. ठीक आहे. नेक्स्ट आता हे फॉर्म्युला आपण बीएससी फर्स्टला आपण बघितलेत. साइन थिटा इक्वल टू e raised to I theta minus e raised to minus I theta upon 2i. Cos theta equal to e raised to I theta plus e raised to minus I theta upon 2. ठीक आहे. आता हे का लिहिले तर पुढे आपल्याला एक्झाम्पल मध्ये ते कळणारच आहे. फाइंड द फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ द फंक्शन शोन इन द फॉलोइंग फिगर. आता इथं फिगर दिलेले, फंक्शन दिलेलं नाही, त्याचं फोरियर ट्रान्सफॉर्म करायचं आहे. हे स्टेप फंक्शन असल्यासारखं बघा, स्टेप फंक्शनच आहे. बघा -1 to 1च्या मध्ये फंक्शनची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. ठीक आहे. आणि -2 to 2 याच्यामध्ये फंक्शनची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. ठीक आहे. आता या फंक्शनच्या स्वरूपात आपल्याला ते लिहावं लागेल आणि नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. सो गिवन एफ ऑफ टी इक्वल टू, आता पहिला इंटरवल -2 to -1. -2 to -1 फंक्शन काय आहे? ही लाईन आहे बघा, बरोबर आहे. ही पूर्ण पॅरलल लाईन आहे, पॅरलल टू एक्स ऍक्सिस 1. ठीक आहे. आता -1 to 1 मध्ये काय फंक्शन? इथं वर दिले बघा 2, म्हणून 2. ठीक आहे. आणि नेक्स्ट 1 to 2 मध्ये फंक्शन काय आहे? ही लाईन 1. ओके. सो हे फंक्शन आहे. जसं लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये पण आपण इंटिग्रेशन कसे केले होते, सेपरेट केले होते इंटरवल नुसार, तसंच इथं फोरियर मध्ये सुद्धा आपल्याला इंटिग्रेशन सेपरेशन करावं लागेल, इंटिग्रेशनचं इंटरवल नुसार. बाय द डेफिनेशन ऑफ फोरियर ट्रान्सफॉर्म, ही डेफिनेशन आहे एफ ऑफ टी, फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी, -इन्फिनिटी टू इन्फिनिटी इंटिग्रेशन e raised to minus ist f of t dt. ओके. आता इथं जरी -इन्फिनिटी टू इन्फिनिटी आहे, तरी आपला इंटरवल कसा आहे? -2 to 2 आहे. त्यामुळे -2 to 2 e raised to minus ist f of t dt. ओके. आता ते इंटरवल जसे दिले त्यानुसार आपण हे सेपरेट करायचं. -2 to -1, -1 to 1, 1 to 2. ओके. मग -2 to -1 मध्ये एफ ऑफ टी काय आहे? तर 1 आहे. बरोबर आहे. ते 1 इथे लिहिलं, बरोबर आहे. -1 to 1 मध्ये एफ ऑफ टी काय आहे? 2 आहे. 2 रिप्लेस केलं तिथं. 1 to 2 मध्ये एफ ऑफ टी काय आहे? 1, त्यामुळे 1 लिहिलं. ओके. ओके. नेहमीप्रमाणे आपण ह्याचं इंटिग्रेशन घेतलं, e raised to minus ist upon derivative of minus ist with respect to t, म्हणजे -is आलं. ओके. तसंच इथं हा 2 कॉन्स्टंट आहे. सेकंड टर्म e raised to minus ist इंटिग्रेशन e raised to minus ist upon derivative of minus ist with respect to t, म्हणजे -is आलं. सेम इथं इंटिग्रेशन आहे थर्ड टर्मला पण. ठीक आहे. आता ज्या व्हॅल्यू आपल्याला टीच्या दिल्यात त्या इथं पुट करायच्या. ठीक आहे. या पुट केल्या आपण, इथं सुद्धा पुट केल्यात. आता इथं काय केलंय आपण? -1/-ist एकदम बाहेर कॉमन काढले. ठीक आहे. बाकीच्या व्हॅल्यू आपण इथं पुट केल्या. नंतर हे सिम्प्लिफाय केलं. कॅन्सल काय होतंय? तर 2 into e raised to minus ist हे कॅन्सल होईल. ठीक आहे. ज्या ज्या टर्म कॅन्सल होत आहेत त्या कॅन्सल करून घ्यायच्या. ठीक आहे. त्यानुसार आपण सिम्प्लिफाय हे केलं. ठीक आहे. हे कॅन्सल होणार नाही बरं का, हे कॅन्सल नाही होणार.
ये ई रेस टू आय एस आहे. ठीक आहे. हे बघा, ई रेस टू आय एस मायनस 2 इंटू ई रेस टू आय एस म्हणजे मायनस ई रेस टू आय एस मायनस येत आलं बघा, मायनस ई रेस टू आय एस. ओके. आता पुढे ई रेस टू हे मायनस ई रेस टू मायनस आय एस आणि हा प्लस 2 इंटू ई रेस टू मायनस आय एस म्हणजे काय येईल, प्लस ई रेस टू आय एस. बरोबर. ओके. आणि बाकीच्या ज्या टर्म आहेत, ग्रीन मध्ये करतो मी. हा, बाकीची ही टर्म बरोबर आहे, हे असेच असे ते लिहिले. ठीक आहे. आता आपल्या सोयीनुसार फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे त्यानुसार मायनस साइन कॉमन काढलं बघा इथं. कुठल्या दोन टर्म, ई रेस टू आय एस आणि ई रेस टू मायनस आय एस, याच्यातून मायनस कॉमन काढलं. ठीक आहे. पुढच्या जे टर्म आहेत या ई रेस टू 2 आय एस आणि ई रेस टू मायनस 2 आय एस, तिथून सुद्धा मायनस कॉमन काढलं बघा. ई रेस टू मायनस आय, ई रेस टू मायनस कॉमन काढलं, ई रेस टू आय टू एस मायनस ई रेस टू मायनस आय टू एस. आता तुम्हाला या फॉर्म्युल्यांचा उपयोग होईल इथं. ई रेस टू आय थिटा मायनस ई रेस टू मायनस आय थिटा इक्वल टू काय येईल, ई रेस टू आय थिटा मायनस ई रेस टू मायनस आय थिटा इक्वल टू 2i साइन थिटा. बरोबर आहे. आणि ह्याचं काय येईल, ई रेस टू आय थिटा प्लस ई रेस टू मायनस आय थिटा इक्वल टू 2 कॉस थिटा. बरोबर. आता हे फॉर्म्युले आपण काय करायचे, पुढे यूज करायचे. बघा, ई रेस टू आय थिटा मायनस ई रेस टू मायनस आय थिटा, हा मायनस, हा बाहेर जो मायनस आहे ब्रॅकेटच्या तो मायनस तिथं तसंच आहे. ओके. 2i साइन थिटा. तसंच सेम इथं. आता इथं ई रेस टू आय टू एस आणि मायनस ई रेस टू मायनस आय टू एस म्हणजे अँगल काय तिथं, थिटा काय आहे, थिटा 2s आहे. बरोबर आहे. त्यानुसार इथं 2i साइन 2s आलं. बरोबर आहे. दुसरं, बाहेर जे आपण 1/-i जे आहे ते रॅशनलाइज केलं, आय अपॉन आय. लक्षात आलं. म्हणजे रिमेनिंग काय होईल, आय अपॉन मायनस आय स्क्वेअर अपॉन एस. म्हणजे इथं आय अपॉन एस राहणार, असं होणार नाही. आय अपॉन मायनस आय स्क्वेअर एस. बरोबर आहे. आणि आय इक्वल टू -1, त्यामुळे हे प्लस होईल. म्हणजे काय होणार इथं शेवटला, इज इक्वल टू आय बाय 2s. आणि हे दोन्ही ब्रॅकेट मधून, सॉरी, या ब्रॅकेट मधून, कर्ली ब्रॅकेट मधून मायनस 2i कॉमन घेतला. लक्षात आलं. ठीक आहे. म्हणजे ही जी न्यूमरेटर आहे तो काय होईल, -2i स्क्वेअर, आय स्क्वेअर इक्वल टू -1, म्हणजे बाहेर इथं राहिला 2/s. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये s प्लस 2s, s प्लस 2s. ठीक आहे. आता साइन x प्लस साइन 2s, साइन s प्लस साइन 2s, साइन 2s इज इक्वल टू साइन 2 थिटा इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. तेव्हा आपण साइन 2s जागी काय पुट केलं, 2 साइन s इंटू कॉस s. बरोबर आहे. मग दोन्ही ह्या टर्म मधून कर्ली ब्रॅकेट मधून साइन एस कॉमन निघेल, म्हणजे 2 साइन एस अपॉन एस इंटू 1 प्लस 2 कॉस एस. ओके. कसं सोडवलं लक्षात आलं का.
ठीक आहे. श्रद्धा, प्राजक्ता, दिव्या, कळत का? स्टेप तुमच्या लक्षात येतील या? हॅलो प्राजक्ता. हो सर. नेक्स्ट, find Fourier transform of f of x, and f of x is equal to e raised to iwz, sorry wx, x, yeah, wx, where x is in between a to b, that is x belongs to open interval ab. Okay, f of x equal to 0 when x is less than a and x is greater than b. Okay, ठीक है. बाय डेफिनेशन फोरियर ट्रांसफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस आय एस एक्स एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, सो आपल्याला इंटरवल दिला आहे ए टू बी. सो ए टू बी ई रेज टू इंटिग्रेशन ए टू बी ई रेज टू मायनस आय एस एक्स इंटू, ठीक है, ई रेज टू आय डब्ल्यू एस, ई रेज टू आय डब्ल्यू एक्स. बरं, आता हे जर काय झालं, हे 0 आहे वेन एक्स इज लेस दॅन ए. एक्स ए पेक्षा लेस असेल किंवा बी पेक्षा एक्स ग्रेटर असेल तर 0. मग ते 0 असल्यामुळे त्याचा विचारच आपण केलेला नाही. लक्षात आलं का? एवढंच राहिलं, ई रेस टू मायनस आय एस एक्स इंटू ई रेस टू आय डब्ल्यू एस एक्स. आय कॉमन निघेल, ई रेस टू आय इंटू डब्ल्यू मायनस एस इंटू एक्स डी एक्स. ठीक आहे, फॉर सिम्प्लिसिटी इथं आपण पुट केलं आय डब्ल्यू मायनस एस इज इक्वल टू के. सो ई रेस टू के एक्स, integration of e raised to kx with respect to x, e raised to kx upon derivative of kx with respect to x. So it is k upon k. A to b, limit a to b put केलं आहे 1 upon k e raised to kb minus e raised to ka. k म्हणजेच आपलं i into w minus s. ओके, नेक्स्ट असंच हे आपण फोरियर ट्रान्सफॉर्म गेल्या वेळेस फाइंड आउट केलंय. फाइंड फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स, and f of x is x square when mod x is less than a, and f of x 0 when mod x is greater than a. ठीक है, given that f of x is equal to x square, mod x is less than a, that is minus k is less than x, x is less than a into, and f of x equal to 0 for mod x is greater than a. Greater than a. ठीक आहे, आता इंटिग्रेशन पार्टिशन करायचं. मायनस इन्फिनिटी टू मायनस ए ई रेस टू मायनस आय एस एक्स एफ ऑफ एक्स डी एक्स मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स ई रेस टू मायनस आय एस एक्स डी एक्स. ठीक आहे, आणि ए टू पुन्हा इन्फिनिटी. ठीक आहे, पुट फक्त पहिल्या इंटिग्रेशन साठी, इन फर्स्ट इंटिग्रेशन एक्स इज इक्वल टू मायनस वाय. ठीक आहे, when x equal to minus infinity then y equal to काय होईल, इन्फिनिटी होईल. बरोबर आहे, पुट केलं इथं पुट करून बघा हे लिमिट.
minus infinity to minus a. When x is equal to minus a, y equal to a. ठीक आहे. फर्स्ट इंटिग्रेशन मध्ये पुट केलं. पहिलं काय होईल, वेन एक्स इक्वल टू मायनस इन्फिनिटी वाय इक्वल टू इन्फिनिटी. मग इन्फिनिटी आलं लोअर लिमिट इंटिग्रेशनचं. ठीक आहे. वेन एक्स इक्वल टू मायनस ए, वाय किती येईल ए. सो अप्पर लिमिट इट ए ई रेस टू आय एस एक्स, सॉरी आय, इथं काय बघा पुट करायच्या आधी ई रेस टू मायनस आय एस एक्स आणि एक्स इज इक्वल टू मायनस वाय, म्हणजे ते मायनस मायनस काय होईल तर प्लस होईल. ई रेस टू आय एस वाय एफ ऑफ मायनस वाय डी एक्स इज इक्वल टू मायनस डी वाय होईल. बरोबर आहे. आता ह्या मायनसमुळे पुढच्या स्टेपला लिमिट आपल्याला चेंज करता येईल. ठीक आहे. बाकीचं हे असं ठेवलं आपण. ओके. तर हे मायनस डी वाय मुळे काय झालं, मायनस काढून टाकलं की हे 0 टू इन्फिनिटी होईल. ओके. आता 0 टू इन्फिनिटी मध्ये फंक्शन काय आहे बघा इथं, मॉड एक्स इज ग्रेटर दॅन ए. ठीक आहे. म्हणजे असं मायनस ए इज ग्रेटर दॅन एक्स, एक्स इज ग्रेटर दॅन ए. ओके. हा इंटरवल असा आहे. लक्षात आलं इंटरवल. ओके. सर आता इथं बघा आपली सिच्युएशन कशी आली, इथं ए टू इन्फिनिटी, ए इज लेस दॅन एक्स. बघा ए लोअर आहे. बरोबर आहे. हे फंक्शन काय होतं इथं म्हणजे 0 होईल. ठीक आहे. ए टू इन्फिनिटी म्हणजे इथं येणार 0. दुसरं ए टू इन्फिनिटीला हे एफ ऑफ एक्स पण 0 होईल. राहील फक्त हे मधलं आपलं एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस आय एस एक्स डी एक्स. हे गेले, हे पहिलं गेलं, दुसरं गेलं, 0 0 झालं इंटिग्रेशन. ठीक आहे. आता हे एवढंच आपल्याला सोडवायचं आहे बाय पार्टने. पहिल्यांदा हे इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह करून घेऊ आणि मग लिमिट पुट करू. एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस आय एस एक्स डी एक्स. ओके. मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस आय एस एक्स डी एक्स. पुन्हा बाहेर एक्स डी एक्स कुठे, ह्या बाहेरच्या इंटिग्रेशनसाठी. बरोबर. ठीक आहे. आता हे सोडवा. एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, ई रेस टू आय एस एक्स इंटिग्रेशन ई रेस टू मायनस आय एस एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस आय एस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे मायनस आय एस आलं, मायनस मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x एक्स स्क्वेअर 2x, पुन्हा इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस आय एस एक्स ई रेस टू मायनस आय एस एक्स अपॉन मायनस आय एस डी एक्स. बरोबर आहे. ओके. पहिली टर्म आहे अशी राहणार. दुसऱ्या टर्मचं काय होईल बघा इथं, 2 अपॉन मायनस आय एस, हे मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 2 अपॉन आय एस इंटू इंटिग्रेशन एक्स ई रेस टू आय एस एक्स डी एक्स. ओके. आता हे इंटिग्रेशन पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, बाय पार्टने सोडावं लागेल. बाकीचं आहे असं लिहिलं आपण. ठीक आहे. एक्स कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू आय एस एक्स अपॉन मायनस आय एस. बरोबर आहे. मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 येईल. बरोबर आहे. इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस आय एस एक्स
ते इंटिग्रेशन लिहिलं. ओके, आता 2/is ने आत मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, हे काय होणार आहे, 1/-is आहे. ठीक आहे, म्हणजे हे मायनस, ह्या मायनसमुळे हे मायनस झालं. 2/i²a² x e⁻⁻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 ⁻
आणि 2/is आतमध्ये गेलं. ठीक आहे, आतल्या आत सेकंड टर्म मध्ये. आणि ह्या मायनसमुळे मायनस is मुळे हे मायनस मायनस प्लस झालं. इथं हे प्लस झालं कशामुळे? ह्या मायनसमुळे. हे मायनस हे मायनस. आता आत जे राहिले इंटिग्रेशन ते सॉल्व्ह करून घ्यायचं. हा 1/- is, हा 1/is इथे राहील. हे मायनस मायनस प्लस होईल. उरलेल्याचं इंटिग्रेशन काढलंय, बरोबर आहे. ठीक आहे, नंतर हे सिम्प्लिफाय करून आपल्याला असं मिळेल. ठीक आहे, आता हे पुट करायचं 1 नंबर मध्ये. 1 नंबर आपण दिलाय त्यात पुट केलं आपण. पण तिथं आता लिमिट आपलं टाकायचं राहिलंय -a to a. आता हे सिम्प्लिफाय करायचं तुम्हाला येईलच हे, तरी पण बघूया. ए ए ए पुट केला सुरुवातीला. जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं ए पुट केलं. पहिल्या 3 टर्म आल्या, नंतर -a पुट केलं. ठीक आहे, हे सिम्प्लिफाय मी केलंय. तुम्ही या नोट्स मध्ये मी अपलोड केलंय स्टडी मटेरियल म्हणून, त्याच्यात तुम्ही हे बघू शकता. फायनल आन्सर तुम्हाला हे असं मिळेल. हे तुम्ही त्यात ठेवून बघा. ते -a आणि a ठेवून बघायचं. पुन्हा साइन थिटा कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा एक्सपोनेन्शियल मधला. बघा इथं साइन आलंय, बरोबर आहे. -isa -isa इज इक्वल टू -2i sin sa. मायनस का आलं? कारण इथून मायनस साइन कॉमन काढला आपण. या ब्रॅकेट मधून मायनस साइन कॉमन काढावं लागेल, बरोबर आहे. तेव्हा तो फॉर्म्युला यूज करता येईल. इथं प्लसच आहे, e⁻isa प्लस e⁻isa. इथं येईल 2 cos sa. इथं पुन्हा मायनस आलं, पण आपली पहिली टर्म काय असते? e⁻i⁻ मायनस e⁻i⁻ अपॉन 2i. साईनचा फॉर्म्युला साइन थिटा, बरोबर आहे. इथं आपली सध्या इथं टर्म आले e⁻isa. ते मायनस कॉमन बाहेर काढावं लागेल, तेव्हा तो फॉर्म्युला यूज करता येईल. म्हणून 2i -2i sin sa. ठीक आहे. पुन्हा सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला लास्ट हे आन्सर मिळेल. संपलं. सेम वे तुम्ही हे फोरियर सिरीज फाइंड आउट करू शकता. ही म्हणजे इथं काय करणार तुम्ही? हा इंटरवल काय आहे? -1 < x < 1. ठीक आहे, आणि हा काय आहे? -1 x x < 1. ठीक आहे, लक्षात आलं का? सेम आता जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तसे तुम्ही ट्राय करा. हे सुद्धा होमवर्क तुम्हाला दिलाय. ठीक आहे, बघूया.
1 मिनिट. ठीक आहे, हे घेऊ एक्झाम्पल. ऑप्टेन्ड, थांबा इनव्हर्सचा नको होतं पहिला, एक मिनिट. लास्ट लेक्चर एक्झाम्पल सोडवलंय ते बघायचे पहिल्यांदा. हा, हे हा, हे एक्झाम्पल बघितलं का तुम्ही काल? हे एक्झाम्पल, ह्याचा उपयोग आपल्याला पुढच्या एका एक्झाम्पल मध्ये करायचा आहे, म्हणून हे दाखवत होतो तुम्हाला. ह्याचा उपयोग पुढच्या प्रॉब्लेम मध्ये करायचा आहे. Find the Fourier transform of f of x defined by f of x equal to 1 when mod x is less than a and 0 when mod x is greater than a. Okay, so hence evaluate 1 and 2. आता तो आता मी जे दाखवला तो फर्स्ट पार्ट होता. ठीक आहे, तो फर्स्ट पार्ट होता, तो आपण सॉल्व्ह केलाय. ठीक आहे, आता सेकंड पार्ट आपल्याला हे इंटिग्रेशन घ्यायचं. ओके, लेट एफ ऑफ Fourier transform of f of x equal to f bar of s notation. ठीक है, and we know that f bar of s is equal to Fourier transform of f of x is equal to minus infinity to infinity f of x into e raised to minus isx dx. And inverse Fourier inverse transform is equal to 1 upon 2 pi. हे फॉर्म्युले दिलेत पहिल्या लेक्चरला. मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इंटिग्रेशन f bar of s into e raised to isx. ठीक है, so from this definition inverse Fourier transform, हे 1 upon 2 पाय आहे, हे 2 पाय कुठं जाईल? 2 पायने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं, 2 पाय f of x is equal to integration minus infinity to infinity f bar of s into e raised to isx dx. Okay, so integration minus infinity to infinity f bar of s e raised to isx dx is equal to 2 pi f of x, 2 pi f of x. ठीक आहे, आणि f of x ची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, ही f of x ची डेफिनेशन आहे. ठीक आहे, मग याला 2 पाय ने मल्टिप्लाय केलं, 2 पाय f of x, की 1 ला पण 2 पाय ने मल्टिप्लाय होईल, 0 ला पण मल्टिप्लाय होईल 2 पाय ने. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला इज इक्वल टू काय मिळेल? 2 पाय इफ mod x is less than a and 0 if mod x is greater than a. ठीक आहे, ओके. आता आपल्याला माहिती आहे की एफ बार ऑफ एस काय आहे? एफ बार ऑफ एस काय आहे? तर हे पहिल्या पार्ट मध्ये आपण फाइंड आउट केलेलं आहे. पहिल्या पार्ट मध्ये आपण फाइंड आउट केलंय. एफ बार ऑफ एस म्हणजे Fourier ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, ते आहे आपलं
टू साइन एस ए अपॉन एस. म्हणून मगाशी मी तो प्रॉब्लेम तुम्हाला पहिल्यांदा दाखवला जो गेल्या वेळेस झालेला आहे. ठीक आहे, मग इथं आपण हे पुट केलं एफ बार जागी टू साइन एस ए अपॉन एस. ठीक आहे, आणि ई रेस टू आय एस एक्स, ई रेस टू आय थिटा इक्वल टू काय, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. हा आयलर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. त्याचा वापर इथे केला आपण. कॉस एस एक्स प्लस आय साइन एस एक्स इज इक्वल टू 2 पाय इफ मॉड एक्स इज लेस दॅन ए अँड 0 इफ मॉड एक्स इज ग्रेटर दॅन ए. ठीक आहे, ओके. आता हे मल्टिप्लाय वगैरे आपण केलं. एक मिनिट, हा इथं 2 ने डिवाइड केलं दोन्ही बाजूला, बोथ साइड डिवाइड बाय 2 दोन्ही बाजूला. इथं 2 पायचं पाय होईल, 0चं काहीच होणार नाही. इथला 2 जाईल लेफ्ट साइडचा, लेफ्ट साइडचा 2 जाईल, राईट साइडचा 2 जाईल. 0च्या इथं काहीच फरक पडणार नाही. आणि हे सेपरेट केलं, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट. सेपरेशन केलं, रिअल इमॅजिनरी पार्ट. आता कम्पेअर करा दोन्ही बाजू, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट बोथ साइड्स. रिअल पार्ट राईट साइडला तर काय, हे रिअलच आहे सगळं, बरोबर आहे. बरं, इथे इक्वल टू साइन राहिलंय, इक्वल, इथे इक्वल पाहिजे, बरोबर. इक्वल टू साइन राहिलं इथं. आता कम्पेअर केल्यानंतर राईट साइडला रिअल पार्ट आहे, म्हणजे लेफ्ट साइडचा रिअल पार्ट इज इक्वल टू राईट साइड. ठीक आहे, मग हे आपलं पहिलं फाइंडिंग होतं. हे पहिलं आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. बघा इथं, हे फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे, आता ह्या 1 नंबर मध्ये जर ए इक्वल टू 1 पुट केलं आणि एक्स इक्वल टू 0 पुट केलं, म्हणजे कॉस 0 1, मग आपल्याला सेकंड मिळेल. बघा, ठीक आहे, सेकंड पार्ट. इफ एक्स इक्वल टू 0 and a equal to 1, then second part gives minus infinity to infinity sin s upon s ds is equal to 2 पाय, बरोबर आहे. ओके, आता साइन एस अपॉन एस हे इवन आहे का ऑड फंक्शन आहे, तर इवन फंक्शन आहे. बघा इथं जस्टिफिकेशन दिलंय, शेजारी इज इक्वल टू पाय फॉर मॉड एक्स इज लेस दॅन ए. एक्स जर 0 पुट केलं, 0 इज लेस दॅन 1 आणि कॉस 0 इक्वल टू 1, ते आपल्याला कळलेलं आहे. ठीक आहे, तर साइन एस, सपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स अपॉन एक्स, म्हणजे इवन आहे का ऑड आहे. इवन म्हणजे काय, तर मॉड एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं येत असेल तर बघा, मायनस एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय येईल, साइन मायनस एक्स अपॉन मायनस एक्स, बरोबर आहे. एक मिनिट, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू साइन मायनस एक्स अपॉन मायनस एक्स. साइन मायनस थिटा इक्वल टू मायनस थिटा, म्हणजे साइन एक्स मायनस साइन एक्स अपॉन मायनस एक्स, म्हणजे साइन एक्स अपॉन एक्स, म्हणजे काय आलं, एफ ऑफ एक्स. म्हणजे साइन एक्स अपॉन एक्स काय आहे, इवन फंक्शन आहे. आणि आपण 11वी 12वीला बघितलेलं आहे, इवन फंक्शन असेल तर इंटिग्रेशनचं काय होतं, लोअर लिमिट अपर लिमिट, समजा इंटिग्रेशनचं मायनस ए टू बी आहे, तर ते 0 टू करता येतं, बरोबर आहे. पण मल्टिप्लाय बाय 2 करायचं येतं. 2 इंटू 0 टू इन्फिनिटी इंटिग्रेशन साइन एस अपॉन एस डी एस इज इक्वल टू पाय, बरोबर आहे.
सो इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी साइन एक्स अपॉन एक्स dx इज इक्वल टू पाय बाय 2. ठीक आहे. मग हे 2 का आलं, लिमिट 0 to इन्फिनिटी का आलं, कारण साइन एस अपॉन एस इवन फंक्शन आहे. ठीक आहे, लक्षात आलं हे. आता जेव्हा मी फोरियर ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन दिली, त्याच वेळी ट्रान्सफॉर्मची पण डेफिनेशन दिलेली आहे. ती डेफिनेशन लागेल आणि मॉड एक्स फंक्शन काय आहे हे सुद्धा माहित पाहिजे तुम्हाला. मॉड एक्स इज इक्वल टू एक्स इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड मॉड एक्स इज इक्वल टू मायनस एक्स इफ एक्स इज लेस दॅन 0. ठीक आहे. सो ऑब्टेन इनवर्स फोरियर ट्रान्सफॉर्म. फंक्शन बघा, एफ ऑफ एस is equal to e raised to minus mod s into a. S is in between minus infinity to infinity. Okay, open interval minus infinity to infinity s belongs to. ठीक आहे. आता हे आपल्याला काय दिलेलं आहे, हे फोरियर ट्रान्सफॉर्म आहे, बरोबर आहे. आता ह्याचं इनव्हर्स घेऊन आपल्याला ओरिजिनल एफ ऑफ एक्स फाइंड आउट करायचं आहे. ओरिजिनल एफ ऑफ एक्स ज्याचं हे एफ ऑफ एस हे फोरियर ट्रान्सफॉर्म असेल. ठीक आहे. बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स फोरियर ट्रान्सफॉर्म, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स एफ ऑफ एस इज इक्वल टू 1/2 पाय मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इंटिग्रेशन एफ ऑफ एस ई रेस टू आय एस एक्स डी एक्स. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, त्यानुसार एफ ऑफ एस आपण पुट केला इथं. ओके, आता हे इंटिग्रेशन आपल्याला कसं करायचंय, सेपरेट करायचंय 0 पासून. का 0 पासून करायचंय, कारण ही मॉड एक्स ची डेफिनेशन बरोबर आहे. व्हेन एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड व्हेन एक्स इज लेस दॅन 0 मॉडची व्हॅल्यू बदलते, बरोबर आहे. ठीक आहे, मग काय केलं, मायनस इन्फिनिटी टू 0, बरोबर आहे. एक्स इज लेस दॅन एस इज लेस दॅन समजा असेल 0, तर मॉड एस इज इक्वल टू मायनस एस येईल, बरोबर आहे. सो इथं मायनस एस आलं बघा, मायनस मायनस बाहेरचं मायनस आणि आत मायनस एस. ठीक आहे. आणि आता इथं इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी आहे, म्हणजे ग्रेटर दॅन, बरोबर आहे, ग्रेटर दॅन 0 आहे एस. सो त्यावेळी मॉड एस काय होईल, एसच राहील आणि बाहेरचं मायनस साइन आहेच. ठीक आहे, लक्षात आलं. या दोन टर्म कशा आल्या त्या. ठीक आहे, पुढे नुसतं सिम्प्लिफाय करायचंय. हे सिम्प्लिफाय केलं बाबा. ठीक आहे, नंतर इंटिग्रेशन काढलं नेहमीप्रमाणे. आता लिमिट बघा, अप्पर लिमिट 0 आहे, लोअर लिमिट मायनस इन्फिनिटी आहे. ज्यावेळी एस 0 असेल ई रेस टू 0 1 होईल, म्हणजे 1/a प्लस आय एक्स. ओके, आणि इन्फिनिटी ई रेस टू मायनस इन्फिनिटी म्हणजे काय, 1/e रेस टू मायनस इन्फिनिटी, आणि 1/इन्फिनिटी म्हणजे 0, बरोबर आहे. सेकंड टर्म इथं बघा, इन्फिनिटी आहे, पहिल्या इन्फिनिटी टाकल्यावरती ई रेस टू मायनस इन्फिनिटी म्हणजे 1/e रेस टू इन्फिनिटी, म्हणजे 1/इन्फिनिटी, ते 0 होईल. हे मायनस मायनस हे प्लस होईल, बरोबर आहे. आणि ई रेस टू 0 1 म्हणजे 1/1 मायनस आय एक्स. ओके, शेवटला हे ह्या दोन टर्म येतील, हे क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण, बरोबर आहे. 2a अपॉन, आता इथं बघा काय झालंय, हा डिनॉमिनेटर बघा, a प्लस आय एक्स इंटू ए मायनस आय एक्स, म्हणजे ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी. हा फॉर्म्युला तिथं यूज करायचा. ए म्हणजे ए, बी म्हणजे आय एक्स, बरोबर आहे.
ठीक आहे, म्हणजे 2a अपॉन ए स्क्वेअर मायनस आय एक्स स्क्वेअर, आय स्क्वेअर इक्वल टू -1. बघा इथं आय स्क्वेअर इक्वल टू -1, त्यामुळे इथं झालं ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हा 2 कॅन्सल झाला, 1 अपॉन पाय ए अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर आता इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे प्रॉब्लेम घेऊ.